महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कर्जत-खालापूर विधानसभेची निवडणूक आज शांततेत पार पडली. फक्त कर्जत तालुक्यातील बीड मतदार केंद्रावर गोंधळ झाल्याची घटना घडली होती. तेथील मतदान अधिकारी यांनी ज्येष्ठ मतदारांना 1 नंबरचे बटन दाबण्यास सांगितल्याची तक्रार तेथे करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक अधिकारी यांनी ताबडतोब त्यांच्यावर कारवाई देखील केली. आज कर्जत-खालापूर विधानसभेचे उमेदवार महेंद्र थोरवे, सुधाकर घारे, नितीन सावंत यांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले. गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. मात्र आता ही रणधुमाळी एकदम शांत झाली असून 23 तारखेच्या निकालाकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. मतदार आता कुणाच्या बाजूने कौल देतात हे मात्र 23 तारखेलाच समजणार आहे. परंतु मतदारांच्या अंदाजानुसार महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांच्यामध्ये अगदी चुरशीची लढाई पाहायला मिळणार असल्याचेही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. कर्जत-खालापूर मतदारसंघाचे उमेदवार महेंद्र थोरवे, सुधाकर घारे, नितीन सावंत यांनी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी कर्जत आणि खालापूर विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांवर जाऊन मतदान प्रक्रियेचा आढावा देखील घेतला. गुंडगे येथील मतदान केंद्र 212, 213, 214, 215 वर मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. या मतदान केंद्रावर एकूण 3214 मतदार होते. त्यापैकी 2182 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे एकूण 67.89% मतांची नोंद करण्यात आली. या मतदान केंद्रावर सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अधिकृत उमेदवार नितीन सावंत यांनी भेट दिली होती. तर अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्या पत्नी नमिता घारे यांनी देखील भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदानाचा आढावा देखील यावेळी घेतला. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची कर्जत विधानसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी 70.21 अशी देण्यात आलेली आहे. आता मतदान तर झाले आहे, पण 23 तारखेला गुलाल कोण उडवणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.